नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, जोपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक. बघा, आजच्या ह्या सदरातून हा जो ढीग दिसतो कांद्याचा, हे सडलेले कांदे अनेक वेळा शेतकऱ्यांच्या चाळीच्या चाळी या ठिकाणी खराब होतात. तर याचं कारण काय असावं नक्की? आता आमच्या ज्या अनुभवानुसार सांगतो तुम्हाला, की ह्या कुठल्या प्रकारच्या बुरशी आहे, तर याने कांदा सडतो. तर बघा, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात कारणीभूत असतात. आता हा जो विषय सुरू करण्याच्या आधी छोटस जे काही शेतकऱ्यांची कॉल येत आहे, की बघा, टिल्ट आपलं कल्टारचा जो वापर आहे, पेक्लाबिट्राझोल, कल्टारचा वापर 60 दिवसाच्या पुढे करू नका. टेम्परेचर ज्यादा आहे आणि उन्हाळ कांद्याचा काय प्रॉब्लेम होऊ राहिला, की कल्टारमुळे काय होतं, कल्टार तुम्ही 40 आपण 40, 50, 60 दिवसातच कल्टार सांगेल. त्याच्यानंतर ते अगदी 90व्या दिवशी शेतकरी वापरू राहिले, तर त्यावेळेस कल्टारने कांदा खाली उतरत नाही, लक्षात घ्या. कल्टारने उलट काय होतं, पात हिरवीगार होते आणि माणीच लवकर पडते नाही. चांगलं आहे ते, पण माणी पडते नाही. आपल्याला तर माणी पडले पाहिजे. म्हणून 60-70 दिवसाचे कांदे झाले का तिथून पुढे फक्त हे स्प्रे घ्या. 05234 घ्या किंवा लिजंड पोटॅश घ्या त्याच्यामध्ये. हा एक चांगला आहे. 200 लिटरला 1 किलो. त्याच्यानंतर 0050 एसओपी 200 लिटरला 1 किलो आणि दुसऱ्याला 2 किलो. अशा पद्धतीनं जास्त प्रमाणात पोटॅश द्या. कांदा आपोआप खाली उतरतो. त्याच्यामध्ये जर उतरलाच नाही, तर त्याच्यामध्ये चमत्कार जे येतं मॅपिकोट क्लोराइड घराडाचं, ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. हा झाला विषय. सध्या शेतकऱ्यांची जी कॉल येत आहे ते. आता कांदे अंतिम टप्प्यात आहे. कांदे 15 दिवसात, महिन्यात काढून जातील आपल्याकडे, किंवा 1.5 महिन्याने देखील निघतील, किंवा काहींचे काढण्याचं काम चालू आहे. तर बघा, आजचा जो विषय की ही काळी काजळी ही कशामुळे येते, तर स्क्रीनवर ज्या बुरशांचे सब टाईप जे कुळं टाकतो ते बघा. आता बघा, काही बुरशीजन्य रोगांमुळे कांद्यावर जी काही काळी काजळी येते, त्याच्या इमेज देखील मी स्क्रीनवर टाकतो, ते तुम्ही बघून घ्या. बघा, हे बुरशीजन्य रोग आहे. काळी बुरशी, त्याच्यानंतर मानकूच, निळी बुरशी, काजळी आणि प्लेट रॉट, यामुळे चाळीमध्ये कांदा सडतो. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्या ज्या बुरशीचे जे कुळे तुम्ही गुगल देखील करू शकता, की त्याच्यामध्ये फ्युजारिम ओझोस्पोरम आणि त्याच्यानंतर सुडोमोनास अरुजिनोस हा एक जीवाणू, याच्यामुळे देखील कांदा त्या ठिकाणी सडतो. त्याच्यानंतर अस्परजिलस नायझरन, ह्या तिन्ही बुरशींमुळे कांदा त्या ठिकाणी सडतो. तर याला काय करायचं आता, हा एक भाग आहे बरं का. आता लक्षात घ्या, मी स्क्रीनवर देखील त्या इमेज टाकतो, ते तुम्ही बघून घ्या. कांद्याकरता आपण शेड्यूल दिलंय, त्यानुसार तुम्ही बुरशीनाशक मारित आले. पण बघा, कांद्यावरती अशी बुरशीनाशक मारायची, शेवटी 2 बुरशीनाशक, ज्या बुरशीनाशकामुळे तुमचा चाळीतला कांदा सडणार आहे. चाळीचा कांदा जो आहे, तो सडणारा कांदा, तो त्या ठिकाणी सुरक्षित राहील. लक्षात घ्या. आता बघा, कांदा 70 ते 80 दिवसाचा झाला, 80-85 दिवसाचा, त्याच्यानंतर बुरशीनाशकाची गरजच नसते मुळात म्हणजे. आणि आता वातावरण स्वच्छ आहे, त्याच्यामुळे बुरशीनाशकाची गरज नाही तुम्हाला. 80 दिवसाचा कांदा झाला की 80-90 दिवसाचा, त्यावेळेस काय स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला. 52-34 मी जे सांगितलं, त्याच्यामध्ये कार्बेंडाझिम जर घेतलं, तर हे जे कुळ आहे, या बुरशींवर बराचसा अटकाव होतो. आता कार्बेंडाझिम का घ्यायचंय, मार्केटमध्ये थोडी औषधं अशी मार्केटमध्ये जे बुरशीनाशक, जे ट्रुली सिस्टमिक आहे. ट्रुली सिस्टमिक म्हणजे काय, खरोखर अंतरप्रवाही, निम्न अंतरप्रवाही, 100% अंतरप्रवाही अशी औषधं ही फार थोडी मार्केटमध्ये. त्याच्यामध्ये ॲल्युएट जे आहे ते अंतरप्रवाही 100% ते अंतरप्रवाही औषध आहे. ते पानात जाऊन झाडामध्ये काम करतं किंवा मुळातून उचललं जातं. दुसरं म्हणजे कार्बेंडाझिम, आपण जे 22 वापरतो किंवा कुठल्याही कंपनीचं घ्या, ते एक आहे. त्याच्यानंतर मेरिऑन, हे 3च औषधं मार्केटमध्ये ट्रुली सिस्टमिक आहे. म्हणजे 2 वे ऍक्शन आपण जे म्हणतो, सिस्टमिक आणि ट्रान्सलॅमिनार किंवा कॉन्टॅक्ट, अशा पद्धतीनं ते काम करतं, की लॉंग लास्टिंग इफेक्ट आपण ज्याला म्हणतो, की 80व्या दिवशी जर तुम्ही ते स्प्रे कराल, तर त्याचे अंश हे कांद्यामध्ये कार्बेंडाझिमचे असल्यामुळे नंतरच्या साठवणुकीमध्ये कांदा सडणार नाही. लक्षात घ्या. बघा, काय काही गरज आहे का 80व्या दिवशी आणि 9व्या दिवशी 22 मारायचे तुम्हाला कांद्याला. पण तो मारायचा कशाला आहे, तर त्या पाथीमधून ते 22 ट्रुली सिस्टमिक असल्यामुळे कार्बेंडाझिम पाथीमधून, मानेतून ते कांद्यामध्ये त्याचे थोडेफार अंश राहतात
आणि त्याच्यामुळे तो कांदा साठवणुकीत सडत नाही. बघा संदर्भ कुठे लागतो कशाचा. हा एक भाग. कार्बेंडाझिम ते त्याच्याकरताच घ्यायचंय आपल्याला. हा एक झाला भाग. त्याच्यानंतर दुसरं एक बुरशीनाशक आहे, पण थोडंसं महागडं आहे, तर म्हणजे लुना. एकरी लुना 200 मिली प्रति एकर या प्रमाणात लुणाचा स्प्रे जर 9व्या-10व्या दिवशी झाला, तर अर्थात त्या पिरियडमध्ये काही कामच नाही एवढ्या बुरशीनाशकांचं, पण हे कार्यच आहे. लुणामधील जो काही फ्लोओपायरम आणि टेबिकोनेझोल, त्याच्यात जो फ्लोओपायरन ही केमिस्ट्री कोणची आहे, तर एसडीएचआय केमिस्ट्री. एसडीएचआय केमिस्ट्री असल्यामुळे ही केमिस्ट्री फार त्याचे अंश ठेवणारी झाडामध्ये, म्हणजे प्रभावी नियंत्रण करणारी बुरशीचं, अशी केमिस्ट्री आहे. तर ही केमिस्ट्री कधी वापरायची बघा, तुम्ही जर द्राक्षामध्ये जर त्यांचा जो MRLPHI असतो, त्याच्या तुम्ही जर 3 दिवस जरी पुढे गेलं, तरी 130व्या दिवशी द्राक्षामध्ये डिटेक्शन येतं फ्लोओपायरमचं. म्हणून विचार करा, तर द्राक्षांमध्ये जर 40व्या दिवसानंतर वापरलं तर ते 140व्या दिवशी सापडतं, तेव्हा ते कांद्यामध्ये काय करीत असेल. म्हणून कांद्यामध्ये त्याचा वापर तुम्ही 89व्या दिवशी एक जर स्प्रे घेतला लुणाचा, तर तुमचे कांदे चाळीमध्ये सडणार नाही, लक्षात घ्या. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर कार्बेंडाझिम स्वस्त आहे, ते वापरा, किंवा मग लुना, ह्या दोन्हीपैकी बुरशीनाशक दोन्ही त्या ठिकाणी वापरू शकता. हा एक भाग झाला. आता साधारणपणे तुम्ही स्क्रीनवर त्या इमेज दाखवतो. तुमचे कांदे काढले, कांदे स्क्रीनवरती त्या इमेज देखील तुम्ही बघा. आता त्याच्यावर मी टाकतो. कांदा काढून आणला की तो लगेच चाळीत साठवत नाही आपण, लक्षात घ्या. कांदा काढून आणला की तो सावलीमध्ये झाडाखाली कुठेतरी तो टाकायचा आहे, कारण लगेचच साठवायचा नाही, टेम्परेचर खूप असतं. कांदा साठवणुकीत लक्षात घ्या, कांदा जो पिरियड असतो की एप्रिल, मे आणि जून या पिरियडमध्ये खूप उष्णता असते. ह्या काळामध्ये कांद्याला थंड हवा, म्हणजे साधारणपणे हवेशीर कांदे राहिले पाहिजे. आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या काळामध्ये कांदे हे थंडाव्यापासून उबदार ठिकाणी राहिले पाहिजे. म्हणजे अरे विरुद्ध आहे. उन्हाळ्यामध्ये थंडावा पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये उष्णता पाहिजे त्याला, तेव्हा कांदे टिकतात. म्हणजे आर्द्रता जर पावसाळ्यात जर आर्द्रता वाढली, खूपच जर ओलावा वाढला तर कांदे सडतात, आणि उन्हाळ्यामध्ये जर खूपच टेम्परेचर झालं तर कांदे सडतात. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या हे मुद्दे. आणि अशा पद्धतीनं कांदे काढून आणल्यानंतर झाडाखाली साठवण करायची, आणि व्यवस्थित नंतर जेव्हा तुम्हाला कांदे साठवायचे, तर आपल्या माणसांच्या साहाय्याने त्याची व्यवस्थित निवड करायची आहे. त्याच ठिकाणी खराब कांदे असेल तर ते बाजूला काढून टाकायचे, आणि ते व्यवस्थित निवड करून ते तुमच्या चाळीमध्ये साठवायचे. मग ती चाळ तुम्ही कुठल्याही प्रकारची वापरा. चाळ बघा, आता कुठल्या कुठल्या प्रकारचे चाळे असतात ते बघून घ्या, बघा स्क्रीनवर. बघा अशा प्रकारची चाळ, ह्या चाळी थोड्याशा डिजिटल ज्या नवीन चाळी आल्या, याच्यामध्ये खालच्या बाजूला देखील थंडावा असतो आणि आजूबाजूला देखील व्हेंटिलेशन, सगळ्या गोष्टी असतात. तर अशाच डिजिटल चाळी ह्या प्रकारे चाळी करता येतात तुम्हाला. त्यानंतर बघा अशा प्रकारची जी चाळ आहे, अशा प्रकारची चाळ ज्या कारव्या असतात, त्या कारव्यांची चाळ देखील तुम्ही करू शकतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी मस्त हवेशीर ही चाळ असते. चाळीमध्ये अशा प्रकारचे गोल राऊंड ज्या लोखंडी तारेच्या जाळ्या भेटतात, त्याच्यामध्ये देखील तुम्ही साठवू शकतात. याच्यामध्ये काय होतं की कदाचित पूर्ण चाळ खराब होत नाही, झाला तर एकच डेपो खराब होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे डेपो देखील त्या ठिकाणी चाळीमध्ये छोटे 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 डेपो आणि साठवणूक देखील चांगल्या पद्धतीने ते अशा प्रकारची चाळ देखील करू शकतात. अशा प्रकारची साठवण देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात. खूपच आपल्याकडे जर पैशाची ऐपत जर नसेल तर अशा प्रकारच्या चाळी देखील शेतकरी त्या ठिकाणी करतात. आणि बघा ज्याला कांद्याचा आगर म्हटलं जातं, कसमादी पट्टा, कळवण, सटाणा, बागलाण म्हणजे आणि मालेगाव ह्या पट्ट्यात प्रत्येक वावरामध्ये त्याच ठिकाणी स्थानिक चाळी असतात. अशा स्वरूपाच्या दक्षिणोत्तर चाळी ह्या देवळा भागामध्ये, सटाणा भागामध्ये, कळवणमध्ये अशा प्रकारच्या प्रत्येक वावरात त्याच ठिकाणी चाळी असतात. अशा चाळी देखील त्या ठिकाणी चालू शकतात. अशा प्रकारच्या चाळी या कसमादी पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतात. बघा कांदे खराब व्हायचं एक मोठं कारण तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर बघा ज्या आपल्याकडे कांद्याच्या चाळी असतात, बाहेर पाऊस चालू असतो, सगळीकडे थंडावा असतो, आणि आपल्या ज्या काही घरच्या आसपासच्या ज्या काही रानमांजरी किंवा पाळीव मांजरी असतात, त्या मांजरी
अशा प्रकारे साधारण तुमच्या त्या चाळीमध्ये येऊन बसतात बघा. अशा त्या मांजरी झोपतात त्याच्यावर रात्री. उबदारपणा असतो, त्यामुळे त्या कांद्यामध्ये त्या झोपून घेतात आणि त्या काय करतात, त्या ठिकाणी उकरतात, त्या ठिकाणी विष्ठा टाकतात किंवा त्यांचे ते मांजरीचे जे काही मूत्र असतं त्या ठिकाणी त्या चाळीमध्ये त्या याच्यावरती ते ह्या विष्ठा किंवा मूत्र त्या ठिकाणी या मांजरी टाकतात. आता या मांजरींमुळे काय होतं, मांजरीच्या मूत्रामध्ये बघा युरिक ऍसिड असतं आणि क्रिएटिनिन नावाचे 2 घटक त्याच्यात अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे होतं काय, त्याच्यामध्ये एकदा ते क्रिएटिनिन आणि युरिक ऍसिड एकदा त्याच्यातून त्या कांद्यामध्ये सोडलं, कांद्यामध्ये देखील अलील प्रोफाइल डायसल्फाइड नावाचा वायू राहतो आणि त्याच्यामुळे तो सतत निघत असतो. तर त्यांनी त्या तिन्ही यांचं विघटन होतं आणि त्या ठिकाणी काय होतं, अमोनिया वायू तयार होतो आणि कांदा जलद सडला जातो. म्हणजे लक्षात घ्या, मांजरी ह्या ज्या मांजरी आहे, या मांजरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कांदा चाळ किंवा कांदे खराब करण्याचं काम करतात. त्यामुळे ह्या मांजरींचा कसा बंदोबस्त करता येईल तर ते शेतकरी वर्गांनी बघावं. त्यामुळे बघा, शेतकरी वर्गांनी मी ज्या काही छोट्या गोष्टी सांगितल्या या सगळ्या त्या ठिकाणी पाळा आणि चाळीमध्ये साठवणूक करताना तुम्ही त्याच्यामध्ये चाळीच्या आसपास मधल्या स्पेसमध्ये मेलॅथिओन पावडर जी आहे ती डस्टिंग, सल्फर आणि मेलॅथिओन पावडर आणि कार्बेंडाझिम म्हणजे 22 टीन, साधारण मोठी चाळी असेल ते 1 किलो 22 टीन, 4-5 किलो मेलॅथिओन पावडर आणि सल्फर पावडर अशी धुरळणी करून घ्या आसपास. त्याच्यावाल्या धुरळणी करा, म्हणजे काय होईल, त्याच्यामुळे या घातक बुरशा अजून असतील सक्रिय तर त्या ठिकाणी जातात. सल्फर मधून देखील सल्फर डायऑक्साइड वायू निघतो. कार्बेंडाझिम देखील त्या ठिकाणी बुरशांना अटकाव करते आणि मॅलॅथियन पावडर जे काही चाचणं घुरमट असतात ते देखील कांदा सडवण्याचं काम करतात. त्यामुळे त्यामुळे हे जे सगळे मुद्दे मी सांगितले ते लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. म्हणजे छोटे छोटे मुद्दे बघा ते, की पहिल्यांदा जे 2 बुरशीनाशक सांगितले त्याचा काय रोल आहे त्याच्यामध्ये तो देखील तुम्हाला समजून सांगितलाय आणि त्याच्यानंतर साठवणुकीच्या वेळेस कशा प्रकारे ह्या ज्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या पाहिजे त्यानं कांदा तुमचा त्या ठिकाणी खराब होणार नाही. म्हणजे कांदा का साठवतो, तो पुढे भविष्यामध्ये त्याला बाजार वाढण्याची शक्यता असते, म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यानुसार कामाचं त्या ठिकाणी आपण नियोजन करा. धन्यवाद.